सध्या चर्चेत असलेला विषय लाडकी बहीण योजना. ही योजना जाहीर केली आणि तेव्हापासून लाडक्या बहिणींची खूप धावाधाव झाली. लाडक्या बहिणींनी ऑनलाईन अर्ज जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना या 3 महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले. खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवरती पैसे पण आले, परंतु काही महिलांना अजून याचा फायदा मिळलेला नाही आहे. तर नक्की कारणच समजत नाही आहे की आपल्या अकाउंटला पैसे का येत नाही आहेत. महत्त्वाचं म्हणजे DBT असणं खूप गरजेचं आहे. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. काय असतं, बँक अकाउंट हे तुमच्या आधार नंबरशी लिंक असणं खूप गरजेचं असतं. यामध्ये काय केलं जातं, DBTमध्ये तुमचा आधार नंबर पोर्टलवरती एंटर केला जातो आणि आधार नंबरवर तुमचे पैसे पाठवले जातात. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तरच हे पैसे तुमच्या बँकेपर्यंत पोहोचतात. म्हणून बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं असतं. सोप्या पद्धतीने पाहूया की तुम्ही तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी तुमचा लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी एक खूप सोपी पद्धत आहे, ती आत्ता आपण पाहूया माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तुम्हाला तुमचा मोबाईल ऑन केल्यानंतर क्रोम हा ब्राउझर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो. क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं सर्च बॉक्समध्ये तुम्हाला NPCI टाकायचं आहे. NPCI टाकल्यानंतर 1 नंबरलाच येईल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेळा स्लाईड करायचं आहे. बघा आता मी कसं करतो आहे ते. हे पहिल्यांदा एकदा स्लाईड केलं आणि हे दुसऱ्यांदा स्लाईड केलं. त्याच्यानंतर स्लाईड केल्यानंतर असं येईल गेट आधार मॅप्ड स्टेटस विथ जस्ट अ क्लिक. त्याच्यानंतर मोरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर परत आधार सीडिंग टॅब्लर्स म्हणजे बेस असं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. इथे पण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वरती आलं आहे बघा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, चेक युअर सर्व्हिस स्टेटस, गेट आधार मॅप्ड स्टेटस आणि गेट आधार मॅपिंग हिस्ट्री. तर तुम्हाला गेट आधार मॅप्ड स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर नंतर तो बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा आहे तो टाकायचा आहे. आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने NPCIच्या वेबसाईटवरती हे लास्ट पेज ओपन होईल आणि याच्यामध्ये तुमचं आधारचं स्टेटस दिसेल. तर तुमच्यावरती आधार नंबरचे 4 अंक दिसतील शेवटला आणि मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT दिसेल. लास्ट अपडेट कधी झाले ते पण दिसेल आणि कोणत्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असं. आता माझं आधार कार्ड सेंट्रल बँक ऑफ इंडियाशी लिंक आहे म्हणून ते बँकेचं नाव दाखवल. असंच तुम्हाला चेक करायचं की तुमचं आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेशी लिंक आहे. जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं आधार कार्ड लिंक आहे तेव्हाच हे पैसे तुम्हाला भेटतील. जर का तिथे सांगत असेल की तुमचं आधार कार्ड कोणत्याही बँकेशी लिंक नाही आहे तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करणं खूप गरजेचं आहे. अशाच नवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.